हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेचक्राफ्ट एज्युकेशन. माय सेल्फ नितीन. आणि एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण घेऊन आलोय, रामसार साइट्स. आता 121 रामसार साइट जस्ट ऍड झाले भारतामध्ये. ती कुठले? ग्लॉ लेक, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश मधले पहिले रामसार साइट आहे. आता रामसार कन्व्हेन्शन कुठे काय झालं ते बऱ्याचदा तुम्हाला माहिती असतं. ग्लॉ लेक बद्दल आपण थोडक्यात बघूया. काय ते? आर्द्रभूमीचे जतन करण्यासाठी 121 रामस्थळ आहे. कुठे आहे? ग्लो अरुणाचल प्रदेश तिथे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पटकन, आता त्याच्या थोडक्यात बघूया. काय? 101 रामसर स्थळ आहे कुठलं? अरुणाचल प्रदेश मधलं काय पहिलं आहे. बरोबर आहे. काय? ग्लॉ लेक. ग्लॉ लेक. आता बघा इथं काय हाय अल्टिट्यूड लेक आहे. हाय अल्टिट्यूड म्हणजे काय? खूप जास्त उंचीवर, म्हणून तिथे जंगल कसं असणार आहे? अल्पाईन फॉरेस्ट असतील तिथे, आणि टेम्परेट तापमान तिथला असणार आहे. बरोबर आहे. टेम्परेट कसं असणार? ट्रॉपिकल असणार आहे की टेम्परेट असणार आहे? तो झोन आहे तो टेम्परेट झोन मध्ये, हाय अल्टिट्यूड. बरोबर आहे. आता बघा, आता लोकेशन आणि ऍक्सेस कुठे? अरुणाचल प्रदेश मध्ये. बघा इथे लोहित जिल्हा आहे, ग्लो लेक. बरोबर आहे. आणि कुठे? वाकरू टाउन. आता हे कुठे आहे? मेघालयाच्या बॉर्डरला. इवन ते येतं बांगलादेशच्या बॉर्डरला पण. ठीक आहे. बांगलादेश आणि म्यानमार बॉर्डर. पण बांगलादेश थोडं लांब येतं, पण मग जवळची बॉर्डर कोणती त्याची? म्यानमार. जवळची बॉर्डर कोणती? म्यानमार. आता बघा तिथे एक कामलांग टायगर रिझर्व आहे. कोणतं आहे? कामलांग टायगर रिझर्व आहे. बरोबर आहे. लोहित डिस्ट्रिक्ट आहे. आता कामलांग टायगर रिझर्व मध्ये आपल्या भारतात ज्या 7 ते 8 बिग कॅट्स ज्या स्पेसिस सापडतात, मग टायगर असेल, लायन असेल, लेपर्ड असेल, स्नो लेपर्ड असेल. ठीक आहे. त्याच्यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट 4: टायगर, लेपर्ड, क्लाउडेड लेपर्ड आणि स्नो लेपर्ड. आता स्नो लेपर्ड काय? स्टेट अॅनिमल आहे. स्टेट अॅनिमल आहे कोणाचा? अरुणाचल प्रदेशचा. तो कुठे सापडतो? ईस्टर्न हिमालयाज. ईस्टर्न हिमालयाज. बरोबर आहे. ईस्टर्न हिमालयाचा तो भाग आहे. म्हणजेच ग्लॉ लेक कुठे आहे? ईस्टर्न हिमालयाज. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पण तो आहे. आलं लक्षात? आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हर कोणते? मग कामलांग रिव्हर आहे. कामलांग रिव्हर आहे. टायगर वाईल्ड लाईफ प्रोटेक्टेड एरियामध्ये या चांगल्या 4 स्पेसिस तिथे सापडतात. आता बघा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटच आहे ईस्टर्न घाट. त्याच्यात फ्लोरा 150 पेक्षा जास्त झाडांच्या स्पेसिस आहेत, आणि 49 पेक्षा जास्त ऑर्चिड स्पेसिस. ऑर्चिड्स म्हणजे काय? वेल वगैरे त्या स्पेसिस. ठीक आहे. मग ऑर्चिडचं सगळ्यात जास्त स्पेसिस कुठे आढळतात? अरुणाचल प्रदेश. युपीएससीचा क्वेश्चन आहे, बरोबर आहे ना? ऑर्किडच्या सगळ्यात जास्त स्पेसिस कुठे आढळतात? तर अरुणाचल प्रदेश. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ऑर्चिडच्या स्पेसिस आहेत आणि मॉसेस पण तिथे सापडतात. फाउनामध्ये बघा बर्ड आणि इंटरनॅशनल बर्ड एरियाज मध्ये त्याचा समावेश होतो. व्हाईट बेलिड हेरॉन क्रिटिकली एंडेंजर्ड हे ते ग्लॉ लेकचं काय वैशिष्ट्य आहे? व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. व्हाईट बेलिड हेरॉन हा काय? क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे. तिथे अजून दुसरं काय सापडतं? हुलॉक गिब्बन आणि एशियाटिक ब्लॅक बिअर. एशियाटिक ब्लॅक बिअर हे तिथले काय आहेत? बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट मधले इम्पॉर्टंट स्पेसिस आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हेच लक्षात ठेवा. हाय अल्टिट्यूड फ्रेश वॉटर लेक आहे. काय? फ्रेश वॉटर लेक. इथं बघितलं ना आपण, अल्पाईन हाय अल्टिट्यूड फ्रेश वॉटर लेक आहे. किती? 1700 ते 5503 मीटर उंचीवर आहे ते. सोर्स कोणता आहे? कामलांग रिव्हर त्याचा सोर्स आहे, आणि सॅक्रेड साइट फॉर द मिशमी ट्राईब. मिशमी ट्राईब जे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये त्याच्यासाठी ते सॅक्रेड आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. मिशमी ट्राईब, कामलांग रिव्हर आहे, फ्रेश वॉटर लेक आहे. कोणतं लेक? ग्लॉ लेक, अरुणाचल प्रदेश मधला. 121 रामसार साइट आहे भारतामधले. बरोबर आहे. कुठे आहे ते? अरुणाचल प्रदेशमध्ये पहिले. त्याचा सरफेस एरिया बघा जवळपास 320 एकर पर्यंत, म्हणजे 130 हेक्टर्स पर्यंत त्या एरियामध्ये ते काय झालेलं आहे? पसरलंय. मोस्ट इम्पॉर्टंट तिथलं वैशिष्ट्य काय आहे? व्हाईट बेलिड हेरॉन क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. हिलॉक गिबन आणि एशियाटिक ब्लॅक बिअर तिथे सापडतात. रिव्हर कोणते? कामलांग रिव्हर आहे, आणि कामलांग टायगर रिझर्व पण तिथे आहे. मग कामलांग रिव्हर वरूनच कामलांग टायगर रिझर्व त्याचं काय पडलंय? नाव पडलंय. गेटिंग? सगळ्या गोष्टी एकाच युनिटमध्ये एकाच इमेजवर होणार. फक्त तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित पाठ करायचं, लक्ष द्यायचं. 1-2दा बघा, पाठ होऊन जाईल. डन. नेक्स्ट बघा, आता रामसार कन्व्हेन्शन बद्दल इम्पॉर्टंट दिलंय. आता इंडियाने कधी कधी जॉईन केला? 1 फेब्रुवारी 1982 ला. 1 फेब्रुवारी 1982 ला. मग रामसार कन्व्हेन्शन कधी साइन झाला? 1972 ला. 1972 बघा इथे दिलेलं असणार आहे. 1972 ला झालं. इंडियाने कधी साइन केलं? इंडिया जॉईन 1 फेब्रुवारी 1982 ला. गेटिंग? नाव कमिटमेंट बघा 101 प्लस साइट्स आहेत इंडियात. 1.4 मिलियन हेक्टर एरिया आहे. आता नॅशनल वेटलँड कॉन्झर्वेशन प्रोग्रामचा तो भाग आहे, आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट इंडिया मधला पण त्याच ऍक्ट नुसार येतो. आता बघा मेन 3 पिलर्स आहेत त्या ऍक्टचे: व्हाईस यूज, साइट डेझिग्नेशन आणि इंटरनॅशनल
कॉपरेशन. म्हणतात आंतरराष्ट्रीय सहकार असेल, साईट डेझिग्नेशन म्हणजे एखादी साईट कोणती वेटलँड ठरवू शकते, आणि व्हाईस यूज. व्हाईस यूज मध्ये काय, ऍग्रिकल्चर असेल, इको टुरिझम असेल, म्हणजे असे वेटलँड्स की ज्याच्यातून ऍग्रो टुरिझम करू शकतो, म्हणजे प्रॉफिट न जनरेट करता त्या साईट्सला काय करू शकतं, इम्पॉर्टन्स दिलं जाऊ शकतं. देन बर्ड्स असतील, फिश असतील, मँग्रोव्ज असतील. मग मायग्रेटरी फ्लायवेज म्हणजे बऱ्याचदा असं पक्षी जे असतात एका देशावरून दुसऱ्या देशाकडे मायग्रेट करत असतात, तुम्हाला माहिती आहे. तर त्यांचा एक स्पेसिफिक वे असतो, त्याला म्हणतात मायग्रेटरी फ्लायवेज. आणि ट्रान्सबाउंडरी कॉपरेशन म्हणजे दुसऱ्या देशामधून एका वेगळ्या देशात जर पक्षी किंवा प्राणी स्थलांतरित करत असतील तर त्यांना सहकार्य केलं जाईल. ठीक आहे. 101 रामसर साइट्स आहेत. बघा आता, केवलादेव नॅशनल पार्क राजस्थानमध्ये मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड मध्ये स्थापन होणार काय, पहिलं आहे. बरोबर आहे. ते कसं आहे, मॅनमेड आहे, रिझर्वायर टँक आहे केवलादेव नॅशनल पार्क. आता याच्यात काय काय येतं बघा, मरीन कोस्टलँड येतात, इनलँड येतात, मँग्रोव्ह येतात, कोरल येतात, लेक, रिव्हर, स्वॅम्प्स आणि रिझर्वायर आणि टँक्स, या सगळ्या गोष्टी तिथे येत असतात. गेटिंग नाव. आता केवलादेव नॅशनल पार्क कुठे आहे, राजस्थानमध्ये, ते पण लक्षात ठेवा. नेक्स्ट येतं चिल्का लेक, ओडिसा. बरोबर आहे. आणि दुसरं होतं मॉन्ट्रियल रेकॉर्ड मध्ये 1993 ते 2002 पर्यंत लोकटक लेक, मणिपूर. पण लोकटक लेक मणिपूरचं काय आहे, फुमडीज म्हणजे काय, पाण्यावर तरंगतात. ठीक आहे. डान्सिंग बियर तुम्ही ऐकलं असणार आहे, डान्सिंग डिअर तुम्ही ऐकलं असणार आहे. ते डान्सिंग डिअर जे फुमडीज असतात ते कुठे असतात, लोकटक लेक मणिपूरमध्ये. ठीक आहे. नंतर येतं सुंदरबन वेटलँड येतं, आणि ते काय, इंडियाज लार्जेस्ट वेटलँड. आलं लक्षात. हे सगळे फक्त काय इम्पॉर्टंट गोष्टी तिथल्या रामसर साईटच्या इंडिया रिलेटेड. आता रामसर कन्व्हेन्शन बघा, ग्लोबल फ्रेमवर्क त्याला म्हटलं जातं, व्हाईस यूज साठी, कॉन्झर्वेशन आणि कॉपरेशन. कशासाठी, वेटलँडसाठी, वेटलँडच्या कॉन्झर्वेशन. आता बघा, की मीटिंग रामसर 1971 ला जेव्हा काय झालं, रामसरची मीटिंग झाली आणि 1972 पासून काय झालं, ते लागू झालं. बरोबर आहे. आणि मग COP24 आणि COP15. आता लेटेस्ट COP15 2025 मध्ये झालेले. आता ते स्थळ कुठं आहे, रामसर, इराणमध्ये. बरोबर आहे, इराणमध्ये. मग तो जो रामसर कन्व्हेन्शन आहे कधी लागू झाला, 2 फेब्रुवारी 1972. म्हणून 2 फेब्रुवारीला काय म्हटलं जातं, जागतिक वेटलँड दिवस, वर्ल्ड वेटलँड डे म्हटलं जातं. 2 फेब्रुवारीला काय साजरा केला जातो, वर्ल्ड वेटलँड डे साजरा केला जातो. आता हे जे रामसर साईट आहे कुठे, कॅस्पियन सीच्या बँकवर आहे. कुठे, कॅस्पियन सीच्या बँकवर. बरोबर आहे. 1972 पासून ते काय झालं, त्याचे मीटिंग झालं. आणि लागू कधी झाला मग तो, 1975 पासून. 1975 पासून रामसर कायदा लागू झाला. 1972 ला साईन केला गेला. आणि भारताने कधी जॉईन केला, 1982 पर्यंत. आलं लक्षात. आणि मग प्रोसेस ऑफ एंट्री आणि रिमूव्हल हे रामसर ऍडवायझरीच्या मिशन नुसार केलं जातं. आता काय होतं, आता हे जे कॉप आहेत म्हणजे काय तर मीटिंग्स आहेत त्या. ठीक आहे. मीटिंग्स आहेत. मग ते इंटर गव्हर्नमेंटल एन्व्हायरमेंटल बॉडी येते. एन्व्हायरमेंटल बॉडी, त्याचं हेडक्वार्टर कुठे, ग्लँड. कुठे, स्वित्झर्लंड. बरोबर आहे, ग्लँड स्वित्झर्लंड. तेच ग्लँड स्वित्झर्लंड कशाचं आहे, आयुसीएनचं हेडक्वार्टर आहे. मग आयुसीएनचं जे हेडक्वार्टर आहे ग्लँड स्वित्झर्लंड, तिथेच रामसर कन्व्हेन्शनचं पण काय हेडक्वार्टर आहे. परंतु साईन कुठे झाला तो, रामसर, इराणमध्ये. ते कुठे, रामसर कॅस्पियन सीच्या काठावर बसलेला. आलं लक्षात. 1972 पासून, 2 फेब्रुवारी 1972 पासून तो लागू झाला. म्हणून 2 फेब्रुवारीला जागतिक वेटलँड दिवस साजरा केला जातो. आलं लक्षात. दीज आर द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. आणि मग जो ग्लोबल फ्रेमवर्क आहे मॉन्ट्रिक्स रेकॉर्डचा, तो जो डिरेक्टर जनरल असतो, डिरेक्टर जनरल, त्याच्या आधिपत्याखाली हे सगळं येतं. कोण असतो तो, डिरेक्टर जनरल. आता तुम्हाला सांगतो बघा, रामसर कन्व्हेन्शन. ठीक आहे. आता याच्यात काय होतं बघा, कधी 1971 ला काय झाली, मीटिंग झाली. त्याला म्हणतात कॉप, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. बरोबर आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. आता 2 फेब्रुवारी 1972 ला काय झालं, इम्प्लिमेंट झाला, म्हणजे लागू झाला. इम्प्लिमेंट झालं. बरोबर आहे. म्हणून 2 फेब्रुवारीला काय म्हटलं जातं, वर्ल्ड वेटलँड डे. ठीक आहे, वर्ल्ड वेटलँड डे. बरोबर आहे, वर्ल्ड वेटलँड डे. नाव 1982 मध्ये काय केलं, इंडियाने काय त्याला केलं, जॉईन केलं. इंडिया जॉईंट.
गेटिंग. आता हे रामसार कन्व्हेन्शन कुठे झालेलं आहे? रामसार कन्व्हेन्शन कुठे झालेलं आहे? रामसार जागा आहे कुठे आहे ती? इराणमध्ये. इराण. आणि कुठे आहे? कॅस्पियन सीच्या बँकवर आहे. कॅस्पियन सीच्या बँकवर आहे. आलं लक्षात? एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लक्षात. आता जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहे कॉप 15 म्हणजे 15वी जेव्हा सुरू झालं, जो इम्प्लिमेंट झाला तेव्हापासून आतापर्यंतची कॉप 15 कधी झाली? 2025 मध्ये. लेटेस्ट झाली 2025 मध्ये. मग ही जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज एव्हरी 3 इयर्स, दर 3 वर्षांनी ती आयोजित केली जाते. कोणाकडून? डायरेक्टोरेट जनरल. ठीक आहे, डायरेक्टोरेट जनरल ऑफ दिस रामसार कन्व्हेन्शन. आलं लक्षात? सो ह्या सगळ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. मग वेटलँड्स मध्ये काय काय येतात? रिव्हर्स येतात, मँग्रोव्ज येतात, छोटे छोटे लेक्स येतात, रिव्हर्स येतात, सीज येतात. आणि एखाद्या दलदलीचा भाग असेल तो कितीपर्यंत? 6 मीटर पर्यंत खोली असेल त्याची. 6 पेक्षा जास्त नाही, 6 मीटर पर्यंत जर त्याची खोली असेल तर तो वेटलँड मध्ये येतो. तो वेटलँड मध्ये येतो. सो ह्या सगळ्या गोष्टी वेटलँड बद्दल काय करा? लक्षात ठेवा. आलं लक्षात? आता इंडिया रामसार साइट बघा, लेटेस्ट कोणकोणतं काय काय ऍड केलं गेलेलं आहे इंडियामध्ये. आता जर बघितलं तर 96 आता 101 झालं ना. 96 काय? कंवर लेक बिहारमध्ये, फ्रेश वॉटर लेक येते, मायग्रेटरी बर्डचं सेंट्रल फ्लायवे, फिशिंग कम्युनिटी साठी इम्पॉर्टंट आहे, पेस्टिसाइड रन ऑफ युट्रोफिकेशन साठी ते धोक्याचं आहे. बरोबर आहे. आता बघा सदियार स्वॅम्प आसाम मधलं आहे, काय? पीटलँड आहे. देन बायोडायव्हर्सिटी ग्रेटर ऍडजस्टंट स्टॉक, हे त्याचं काय वैशिष्ट्य आहे? ग्रेटर ऍडज्युटंट स्टॉक त्याचं वैशिष्ट्य. फ्लड प्लेन आहे. रिव्हर कोणती आहे? ब्रह्मपुत्र. आणि क्रिटिकली हॅबिटेड थ्रेटन स्पेसिस तिथे सापडतात. 98 बघा, भितरकनिका मँग्रोव्ह फॉरेस्ट. भितरकनिका मरीन कोस्टल आहे, मँग्रोव्ह कोरल लेक स्वॅम्प आहेत, रिझर्वायर आहे. भितरकनिका कुठे आहे? आता मग ओडिसा. भितरकनिका कुठे आहे? ओडिसा. लक्षात ठेवा, ते ऑलरेडीच आहे त्यात. बघा 98 बघा. आता हे मंजिरा रिझर्वायर कुठे आहे? तेलंगणा. मॅनमेड रिझर्वायर आहे. विंटरिंग बर्ड्स आहेत, ग्रेटर ऍडज्युकंट. ठीक आहे, वेडर्स आहेत, फ्लड प्लेन आहे, कॉन्झर्वेशन स्टेटस क्रिटिकली. या सगळ्या स्पेसिस मंजिरा तेलंगणामध्ये तिथे तुम्हाला आढळतात. गेटिंग. नाव बघा आता, नाव पलीकरनाई मार्शलँड तमिळनाडू. 99 वय. आणि 100वा काय? अन्नासागर लेक राजस्थान. अन्नासागर लेक राजस्थान. हिस्टॉरिक स्टेपवेल लेक आहे, एन्शियंट इरिगेशन सिस्टम त्याच्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि 100 हिस्टॉरिक स्टेपवेल्स तिथे आहेत. आणि टुरिस्ट विथ द सस्टेनेबल ट्रॅव्हल. आलं लक्षात? ही एक तिथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. गेटिंग. सो ह्या सगळ्या काय तिथे, या सगळ्या काय आहेत? रामसार साइट्स तुम्हाला बघायला तिथे मिळणार आहेत. आलं लक्षात? सो हे फक्त काय करा, तुम्ही एकदा लक्षात ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा त्याचा. आणि तुम्ही तुमचा काही 1 किंवा 2 क्वेश्चन येतील, जोड्याला हवे येतील, ते तुम्ही परफेक्ट करून घ्या. ठीक आहे. ऑन दिस नोट आपण इथे थांबूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.